आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी. तर आरोपीवर 6 गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची कोर्टात माहिती. शिरूरमधल्या गुन्हाट गावातून मध्यरात्री 1:30 वाजता आरोपी दत्ता गाडेच्या मुसक्या आवळल्या. रोज रात्री पुण्यातील एसटी स्टँडवर सावध शोधायचा. पोलीस चौकशीत आरोपीची कबुली. योगेश कदमांनी संवेदनशीलपणे बोलावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला. तर तारतम्य बाळगावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही टोचले कान. तर विरोधकांकडून वक्तव्याचा विपर्यास, योगेश कदम यांच्याकडून आरोपांचं खंडन. बलात्कार प्रकरणावर योगेश कदम आणि संजय सावकार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप. त्यांना ठोकून काढलं पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल. तर मंत्र्यांनी लाच सोडली, आव्हाड भडकली. नराधम दत्ता गाडेचा अत्याचार केल्यावर 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, 2 वेळा गळफास घेऊन, एकदा कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न फसला. नमस्कार, मी अश्विन बापट.